दादांचं नाव मी घेतो आहे, उदाहरण घेतो, त्याच्यामधून खूप कारण आहे. दादा मला वाटतं 1-2 वेळा आमदार झाले होते आणि त्याच्यानंतर दादा 3 राज्याचे, पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, त्रिपुरा असेल, या तिन्ही राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले. आणि हे राज्यपाल म्हणून काम करत असताना एक इतिहासामध्ये नोंद झाली की फक्त 1 रुपया मानधन घेऊन काम करणारे हे व्यक्तिमत्व. आणि हे सर्व करत असताना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि बाहेर सुद्धा अशा एक शैक्षणिक संस्था, 182 शैक्षणिक संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याचबरोबर 7 विद्यापीठं, सहकार क्षेत्रामध्ये काम अतिशय उत्कृष्ट काम केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे जगात नाव राहील असं क्रीडा स्टेडियम मुंबई इथं उभं केलं. म्हणजे ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात दादाचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला अत्यंत नाही, असा हा ज्ञानदीप आपल्या सर्वांच्यातून निघून गेलेला आहे. सर्वांना दुःख झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाचं डोंगर पोचलेलं आहे. त्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सहभागी होऊन आदरणीय दादांना परमेश्वर दरबारीची शांती लाभो आणि दादांचं नाव अमर राहावं अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. बातमी तुमची, साथ आमची.